आर्किटेक्ट लोकांनी मला दाखवलेलं होतं, त्याच्यात आम्ही एक फायनल करतोय. आणि आज पिंपरी चिंचवडला पण एक जागा आपण मिळवली, 8 एकर 8.5 एकर. पिंपरी चिंचवडला 2018 सिटी कार्यालय मंजूर झालं आणि आता तिथं नवीन कार्यालय बांधण्याची गरज आहे. म्हणून एक 200 कोटी रुपयाचं नवीन कार्यालय आपण त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये बांधतो. ते 4 वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅन, ऑप्शन 1, ऑप्शन 2, ऑप्शन 3, ऑप्शन 4 असे मी आज बघितले. त्याच्यात एकाने थोडंसं प्रेझेंटेशनच्या बाबतीमध्ये त्याची काही त्रुटी राहिलेल्या होत्या, त्याला 8 दिवसाची मुदत दिली. आपल्याला चांगल्या इमारती करायच्या, तिथं येत असणाऱ्या नागरिकांना सगळ्या सुविधा व्यवस्थितपणे मिळाव्यात, पार्किंगची चांगली व्यवस्था त्या ठिकाणी व्हावी, ऑफिसमधला स्टाफ जो असतो सीपीपासून सगळा बाकीचा त्यांना बसण्याच्या करता ज्या काही मूलभूत गरजा असतील त्या ठिकाणी मिळाव्या, अशा पद्धतीनं ती एक मीटिंग होती. इतर पण बाबतीतल्या काही आपल्या पिंपरी चिंचवडला आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज सगळीकडे नाही, पिंपरी चिंचवडचा परिसर खूप मोठ्या प्रमाणावर वाढतोय. म्हणून एका इंदूरचं काम ज्या कंपनीने केलेलं आहे किंवा आणखीन काही चांगली कामं केलेल्या एका कंपनीला आपण त्याचा सर्वे करायला दिलेला आहे. तर ते जवळपास 1150 कोटी रुपयाचं काम पुढं आलेलं आहे. त्याच्यात जसं पुण्यामध्ये मागे जायकाच्या वतीनं आपण 1000 कोटीचा कार्यक्रम राबवलेला होता, त्याच धर्तीवर सेंट्रल गव्हर्नमेंटशी बोलून जायकासारखी किंवा वर्ल्ड बँकेसारखी अशी इन्स्टिट्यूट फायनान्शियली त्यांच्याशी बोलून ते काम आपल्याला मार्गी लावायचं आहे. कारण हे ड्रेनेज काही काही ठिकाणी डायरेक्ट ओढ्या नाल्यांच्याकडनं नदीला मिळतं आणि नदीचं पाणी खराब होतं, बीओडी पण तिथला नदीचा एकदम वाढतो, तो कमी व्हावा, मासे तिथं जगावेत. पण तो कार्य सिंगांनी दिलं. आणि काही राजेंद्र भोसले शहराचे आयुक्त पुणे PMCचे ते आजारी होते, परंतु त्यांचे उपायुक्तांनी सहआयुक्तांनी येऊन त्यांचे काही प्रश्न होते. विशेषतः तुम्ही बघताय पुणे प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलंय आणि नव्या गाड्या आता मार्केटमध्ये आल्यात. जर ड्रेन चोकअप झाली तर ते सक करतं आणि चोकअप झालेली पाईपलाईन सगळी क्लिअर करून तर त्याच्या